ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर मित्रांनो, आपल्याला हवे असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते आणि तो अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढूनच त्या कंपनीत रक्कम गुंतवणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, आपल्या सर्वच बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. त्यामुळे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 21 नंबरची कंपनी असलेल्या बजाज फिनसर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत. म्हणजे त्याचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपला निफ्टी निर्देशांक जो आहे त्याचा आज निफ्टी निर्देशांकाचा अंक आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 आणि आज निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,454 या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपलं शेअर मार्केट हे 52वी खायपासून सुमारे 919 अंक खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं शेअर मार्केट हे 52वी खाय अंकापासून म्हणजे 52वी खायपासून सुमारे 3.48% एवढे खाली आहे. म्हणजेच काय, तर आपले मार्केट सध्या मंदीची सुरुवात आहे. आपल्या मार्केटमध्ये सध्या मंदीची सुरुवात आहे. तर मित्रांनो, परंतु आपलं मार्केट हे 52वी खायपासून फक्त 3.48% एवढेच खाली आहे. म्हणजे थोडक्यात आपले मार्केट आत्ता 52वी हायच्या आसपास आहे. तर मित्रांनो, आता आपण बजाज फिनसर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज फिनसर्व आणि बजाज फिनसर्व ही कंपनी मित्रांनो बजाज फिनसर्व ही कंपनी फायनान्स इन्व्हेस्टर ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, बजाज फिनसर्व ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ICICI AMC, HDFC AMC, तसेच AB कॅपिटल, निपॉन, तसेच मित्रांनो अँटुटम इन्व्हेस्ट, चोला फिनहोल्ड, तसेच CDSL, ABSL AMC, आनंद राठी, IFFL फायनान्स, NSDL. तर मित्रांनो
बजाज फिनसर्व ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 19 फेब्रुवारी 2026 आणि आज बजाज फिनसर्व ह्या कंपनीचा एक शेअर 2033 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. आणि मित्रांनो बजाज फिनसर्व ह्या कंपनीचा म्हणजे अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, बजाज फिनसर्व ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 2195 रुपये होती व 52वी लो किंमत होती 1733 रुपये आणि आज करंट व्हॅल्यूला ह्या कंपनीचा शेअर्स 2033 रुपयाला मिळत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत आजचेच 2 वर्ष मागे गेल्यास बजाज फिनसर्व ह्या कंपनीचा एक शेअर 1419 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागे गेल्यास बजाज फिनसर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स 896 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास बजाज फिनसर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स 160 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2000 अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त मागे गेल्यास 2008 साली ह्या कंपनीचा शेअर्स फक्त 9 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. आणि मित्रांनो, बजाज फिनसर्व ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 3,25,423 करोड रुपये आणि मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील लार्ज कॅप स्टॉकमधील सर्वात 21 नंबरची मोठी कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, बजाज फिनसर्व ह्या कंपनीला 2025 साली 17,539 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 15,587 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 12,208 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 8,313 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 7,367 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय मित्रांनो तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकांकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय तर त्या आपण कंपनीचा शेअर्स घेणार म्हणजे त्या कंपनीचा आपण तेवढ्या भागाचा मालक बनणार. परंतु मित्रांनो, आपण मालक बनण्याच्या अगोदर ऑलरेडी त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, बजाज फिनसर्व ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा बजाज फिनसर्व ह्या कंपनीत सर्वात जास्त आहे आणि तो आहे 58.81%. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था,
तर ह्यामध्ये कोण कोण येतं? ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा बजाज फिनसर्व ह्या कंपनीत 10.93% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII, जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 7.87% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण बजाज फिनसर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, बजाज फिनसर्व ह्या कंपनीला 2021 साली 7,367 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 17,539 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी सतत दरवर्षी वाढ झालेली आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1419 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 896 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 160 रुपयाला मिळत होता आणि अधिकतम किंमत म्हणजेच ओव्हरऑल अधिकतम किंमत जर बघितली तर तो मित्रांनो 2008 साली ह्या कंपनीचा शेअर्स हा 9 रुपयाला फक्त मिळत होता. तर मित्रांनो, म्हणजेच काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1419 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर बजाज फिनसर्व या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1419 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 896 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 160 रुपये आणि 2008 साली गुंतवलेले फक्त 9 रुपये आज करंट व्हॅल्यूला 2033 रुपये झालेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं 2008 साली गुंतवलेल्या 9 रुपयाचे 2033 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं जवळजवळ 2008 ते 2026 एवढ्या वर्षात साधारणपणे 225 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजेच काय, तर 2008 साली ह्या कंपनीत जर समजा 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 2,25,00,000 रुपये एवढी अमाऊंट झालेली आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की बजाज फिनसर्व ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्याहून अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 58% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की बजाज फिनसर्व ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. तसेच मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात मित्रांनो 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या, कोरोनासारखी गंभीर परिस्थिती ह्या कारणामुळे एकूण मार्केट खाली आल्यास उत्तम कंपनीचा शेअरसुद्धा 52 खायपासून खाली येत असतो. आणि तीच मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण एकूण मार्केट जेव्हा कव्हर व्हायला सुरुवात होती तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे नवीन 52 खाय दाखवत असतात. तर मित्रांनो, वार्षिक विश्लेषणानुसार बघितलं तर बजाज फिनसर्व ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीत किती जरी उत्तम असली तरी आपली रक्कम ही टप्प्याटप्प्याने गुंतवायची असते, तेव्हा आपले नफ्याचं प्रमाण वाढण्याचे चान्सेस खूप वाढतात. तर मित्रांनो, ह्या कंपनीत 52 खायपासून ह्या कंपनीचा शेअर सध्या जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही. ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. मित्रांनो, बजाज फिनसर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो,
आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार हा अभ्यासक्रम हे सदर चालू केलेला आहे. आपल्या चॅनलवर त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजारचे बेसिक ज्ञान हवे आहे त्यांनी आपली संपूर्ण ती प्लेलिस्ट पहा ही विनंती. भारत माता की जय.